राजा शिवाजी या मूवीचा ट्रेलर ड्रॉप झालेला आहे। हा मूवी आपल्याला 1 मे दिवशी, ज्या दिवशी महाराष्ट्र दिवस आहे त्या दिवशी हा मूवी आपल्याला सिनेमागृहामध्ये पाहायला भेटणार आहे। ज्यावेळेस ह्या मूवीचा टीझर आलेला होता ना, त्यावेळेस महाराष्ट्रातल्या जनतेला खूप जास्त निराशा झाली होती जनता, कारण भरपूर असे करेक्शन करायचे बाकी होते। सगळ्यात महत्त्वाचं कास्टिंग जी बिलकुल लोकांना आवडलेली नव्हती, ज्या प्रकारची कास्टिंग त्यांनी चूज केलेली होती ती त्यांना लोकांना बिलकुल आवडलेली नव्हती। सेकंड होतं की जिकडे हिंदवी स्वराज्य बोलायचं होतं तिथे फक्त आणि फक्त स्वराज्य बोललं गेलेलं होतं, त्याच्यावरून लोकांच्या खूप निराशा होत्या। पण ट्रेलर पाहिल्यानंतर समजतं की त्यांनी ते करेक्शन केलेलं आहे आणि लोकांचा फीडबॅक इम्पॉर्टंट घेतलेला आहे, तर ही खूप चांगली गोष्ट आहे। आणि VFXचा तिसरा मुद्दा होता लोकांचा, पण ह्या ट्रेलरमध्ये खूप कमी दाखवलेला आहे। जे दाखवलं ते खूप रिअल दिसतं, म्हणजे त्यांनी लोकांचा फीडबॅक घेतलेला आहे आणि लोकांसाठी ते काम करतायत। ही खूप मोठी गोष्ट आहे की लोकांचं जे ओपिनियन आहे ना ते त्यांना बॉदर करतं, तर ही गोष्ट खूप चांगली आहे। आणि लोक खूप ओपिनियन देतात, पण एवढा मोठा बजेटचा सिनेमा बनतोय आणि तेही राजांवरती खूप मोठी गोष्ट आहे, कारण हा सिनेमा हिंदी, मराठी आणि तेलुगू 3 भाषांमध्ये येणार आहे। आणि आता ट्रेलर ड्रॉप झालेला आहे आणि टीजर जसा होता ना त्याच्या 10 पटीनं जास्त चांगला ट्रेलर आहे। तुम्ही ह्या ट्रेलरमध्ये ना मला 3-4 जागी असे गूजबम्सवाले फिलिंग येत होते, ज्या प्रकारचे ते डायलॉग्स होते। आणि स्टार्टिंगच इतक्या सुंदर अशा अप्रतिम डायलॉग्समधून झाली ना, तर ट्रेलर ज्यावेळेस तुम्ही पाहाल ना तुम्हाला इतका भारी फील येईल ना, खूप म्हणजे लिटरली गूजबम्सवाला फिलिंग येणार। ज्यावेळेस आपण मूवी पाहायला जाऊ त्यावेळेस तर खूपच चांगला फील येईल। काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपण अवॉइड करू शकतो, जिकडे जेनेलियाचे जे सीन्स आहेत, जेनेलिया ज्यावेळेस स्क्रीनवरती येते त्यावेळेस खूप चांगली दिसते, पण ज्यावेळेस ती बोलायला लागते ना त्यावेळेस थोडंसं, कारण ज्यावेळेस ते सईबाईचा रोल करतात, आपण हिस्ट्रीमध्ये ज्यावेळेस पाहिलं असेल की महाराणी कोणतीही असू द्या त्यांच्या आवाजामध्ये कठोरपणा असतो, आवाज खूप जास्त स्ट्रॉंग असतो, नाजूक बिलकुल पण नसतो, तर ते थोडंसं लॅक करतं जेनेलियाच्या आवाजामध्ये, असं प्रेक्षकांचं ओपिनियन आहे। आणि ती गोष्ट आणि ह्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं जे ह्या पूर्ण मूवीचा सोल आहे, अजय अतुलचं म्युझिक, ज्या ट्रेलरमधून पण ज्यावेळेस ते ऐकायला मिळतं आणि त्याच्यानंतर त्यांनी एक हे पण रिलीज केलेलं आहे, तर इतकं सुंदर लिटरली गुजबम्स येतात असे म्युझिक त्यांचे असतात। आणि अजय अतुलच्या गाण्याला तोडच नाही अशा प्रकारचं त्यांचं म्युझिक आहे, खूप मस्त, खूप अप्रतिमरित्या त्यांचं म्युझिक असतं। आणि ह्या मूवीसाठी त्यांचं म्युझिक असणं हे कंपल्सरीच असायला पाहिजे। ज्यावेळेस अशा मूवीज येतात की छावा असू द्या किंवा राजा शिवाजी असू द्या, अशा मूवीसाठी अजय अतुलचं म्युझिक, कारण मराठी इंडस्ट्रीमध्ये अजय अतुलकडे जे म्युझिकच्या रिलेटेड ज्ञान आहे ना ते खूप अप्रतिम दर्जाचं आहे। आणि हे आपल्याला ट्रेलर बघून समजतंच। आणि तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि 1-2 गोष्टींसाठी ह्या मूवीला निगेटिव्ह नका बोलू, आणि 1 मे दिवशी हा मूवी पाहणं कंपल्सरी आहे, म्हणजे लिटरली काही पण होऊ द्या, पण 1 मे दिवशी हा मूवी बघणं मॅन्डेटरी आहे। तर हा मूवी नक्की 1 मे दिवशी जाऊन बघून या। आणि हा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा।